मंद्रुपमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचा 50वा वर्धापन दिन माविव मित्र मंडळाच्या वतीने केक कापून साजरा। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने महिलांसाठी सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांच्या माध्यमातून स्त्री सशक्तीकरण करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निसर्ग संचलित साधन केंद्र मंद्रुपच्या वतीने मंद्रुप येथील ग्रामदैवत मलसिद्ध मंदिर येथील कार्यालयात वाशिम मित्र मंडळाची मासिक बैठक बोलावण्यात आली होती। निसर्ग लोकसंचलित वामन साधन केंद्र मंद्रुप यांच्या वतीनं या माविम बैठकीचे आयोजन करण्यात आले। प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। निसर्ग लोकसंचलित साधन ग्रुप मंद्रुपचे व्यवस्थापकिका रेखा कदम यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत निसर्ग लोकसंचलित साधन केंद्र मंद्रुपच्या वतीनं महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कामाची आणि वाढलेला विस्तार याबद्दल माहिती दिली। महिलांसोबत समाजातील होणारे अत्याचार व कुटुंबामध्ये असमानता दर्शवणाऱ्या गोष्टींबद्दल वाशिम मित्र मंडळ समोरून मांडल्या। पुरुषांनी महिलांना कुटुंबात सन्मान द्यावा, त्यांनाही सन्मानतेने जगण्याचा स्वातंत्र्य देणारी मानसिकता तयार करावी। असं झाल्यास नक्कीच समाज माध्यम मध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी विनंती केली। यावेळी या माविम बैठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माविमचे सदस्य सचिन साठे, पत्रकार मोहम्मद शेख व ॲडव्होकेट रियाज उटगीकर यांच्या उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून करण्यात आला व महिला व कुटुंबातील समाजातील समस्या का उद्भवत आहेत व महिलांना समानतेची संधी त्यांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवण्यासाठी याबद्दल सविस्तर आपल्या मनोगतातून व्यक्त केली। यानंतर आपल्या माविम मित्र मंडळाचे मोहम्मद शेख यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे। सर्वप्रथम महिला आर्थिक विकास महामंडळ याला आताच आपण 50वा वर्धापन दिवस या ठिकाणी केक कापून साजरा केला। खरं म्हणजे आम्ही सर्वप्रथम तुमचंही अभिनंदन आभार व्यक्त करावं, कारण अनेक ठिकाणी राष्ट्रीय कार्यक्रम होत असतात, वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, पण एवढे पुरुष मंडळी तरी एकत्र जमले नाही। पण तुम्ही ते करून दाखवता, एका पोराला तुमच्या सगळ्या आले आणि हे क्रांतिकारी लोक आहेत, हे भविष्यात बदल घडवून आणण्यासाठी आले। आज शुक्रवारचा दिवस असताना वेळ जर तुम्ही दुसरं दिवसापासून भरपूर लोक आले तरी तुमच्या अपेक्षा बरोबर ते आले, जेवढं तुमच्या गावाला तेवढे लोक आलेले आहेत आणि तुम्ही तरी आम्हाला स्वातंत्र्य दिला। मी तरी त्या विचारात आहे ना, जुवा किसी ने खरीदे ना कलम किसी को गुलाम। जेव्हाही बोलायला चलते आणि प्रकटपणे आम्ही मांडत असतो, महिला आहे म्हणून त्याच्याबद्दल खूप काही चांगलं आणि पुरुषांना वाईट आणि पुरुषामध्ये गेलं तर पुरुषांना चांगलं महिलांना वाईट असं आम्ही काही बोलू शकत नाही, कारण मी पण एका स्त्रीचा पुत्र आहे आणि मला खरं सांगायचं म्हणजे कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठल्याही योजनामध्ये गोष्टीमध्ये विश्वास होता नाही। तुम्ही खूप छान विश्लेषण केलं आणि खूप सुंदर बोलता आणि तुम्ही अभ्यास कारण एकदम सविस्तर माहिती तुम्ही आज आम्हाला सगळ्यांना दिला। त्यामध्ये तुम्ही म्हणता स्वातंत्र्य तुम्ही बोला सगळ्या अनेक गोष्टी एका पुरुषांना कर्ज का केले नाही त्याचंही कारण आहे। तुम्ही म्हणतात काही लोक असे आहेत ज्यावेळी दारूचा प्रकार जास्त होता शेतकऱ्यांमध्ये आणि काही गोष्टी अशिक्षितपणामुळे होत होते आणि जे डीसी बँक जे आहे शेतकऱ्यांसाठी जे बँक आपण म्हणतो, जे पुरुषांनी म्हणजे जे चांगले विचार करण्याचे लोक होते शेतकऱ्यांसाठी जे चांगले विचार करून जी बँकेची स्थापना केली, पण खऱ्या अर्थानं मॅडम तुम्ही जरा चौकशी केला, जे राजकीय शेतकरी आहेत हे सगळे चोर लोक आहेत। तुम्ही एक बघितलं ना 200 कोटी रुपये उचललेले आहेत आणि गरीब शेतकरी असं एक शेतकरी नाही तर 50,000 द्यायचं 50,000 कर्ज देतो म्हणते बिचारा सगळं काय असेल ते भरलेलं आहे। मी स्वतःच्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू फिरत असतो त्यामुळे मला त्याबद्दल माहिती आहे। आणि तुम्ही म्हणता हेड ऑफ फॅमिली महिला आहे कुठल्याही घरात आणि सरकारच्या रेशन कार्डमध्ये सुद्धा हेड ऑफ फॅमिली म्हणून महिलेला स्थान दिलेलं आहे। रेशन कार्ड सुद्धा महिलेच्या नावावर आहे, पुरुषाच्या नावावर आहे आणि खरं आहे ते महिलांची पुरुषाला घडवून द्यावं। आणि तुम्ही जे सांगितलं ना आज तुमचे जे बचत गट जे आहे साधन केंद्राच्या माध्यमातून तुम्ही काम करता, आज हजारो महिला तुमच्या सहवासात आहेत, तुमच्या मार्गदर्शनाखाली सोबत काम करत आहेत। जर तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगितलं ते भविष्यात आई वडिलांना कुणातरी सासू होणार आहे, तुम्ही जर त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरुवात
कायद्याविषयी माहिती द्या. इथं येऊन बघितलं तर जास्त म्हणजे पुरुषच दिसले. असं नाही तुमच्या घरच्यांना वगैरे किंवा तुमच्या घरातील पत्नी बहीण त्यांना माहिती देऊ शकता तुम्ही. मी जे एक 5 मिनिटांमध्ये कायद्याचे एक थोडंफार जे महत्त्वाचे कायदे आहेत त्यांच्याविषयी मी सांगणार आहे. आता एक थोडंफार पॉईंट मी म्हणलो की कायद्याचे जे सांगण्यासारखे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने कोर्टाने आपल्याला भरपूर फायदा असलेले कायदे तयार केलेले आहेत जे सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. जे बऱ्याच लोकांना माहिती नसतात कायद्याविषयी. तिथं सोलापूरमध्ये वगैरे बघत असतो एक थोडंफार सल्ला घ्यायला वकिलाकडे जावं लागतं. त्यावेळी 2,000 रुपये फी फक्त सल्ल्यासाठी घेतात ते. तर इथं फुकट सल्ला मिळत आहे, त्याचा लाभ घ्या. तर सरकारने विविध कायदा तयार केलेले आहेत. आता कदम मॅडमने सांगितलं की स्त्री पुरुष समानता. भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 15 म्हणजे आर्टिकल 15 सेक्शन 15 मध्ये स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे असं भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार वेगवेगळे कायदे पण तयार केलेले आहेत शासनाने. त्यानंतर स्त्रीविषयक म्हणजे 2005 पासून जे नवीन जमाना बदलला तेव्हापासून एवढे भरपूर कायदा आलेले आहेत लेडीज विषयी. आणि त्याच्यामध्ये बघा हिंदू वारसा कायदा 2005 म्हणजे हा इंग्लिशमध्ये हिंदू सक्सेशन ॲक्ट 2005 नुसार स्त्री पुरुषांना समान हिस्सा आणि वाटणी आलेला आहे. लेडीज आणि जेंट्स दोघांना पण आता मुलगा मुलगी असेल तर समान हिस्सा संपत्तीमध्ये 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यानुसार आलेला आहे. त्याच्यानंतर बघा सरकारने कोर्टामध्ये एक विधी सेवा प्राधिकरण म्हणून सरकारी संस्था स्थापन केलेल्या आहे. त्याच्यामार्फत आपण आता समजा लेडीजचं आर्थिक परिस्थिती वगैरे कमकुवत असेल किंवा म्हणजे आर्थिक कमकुवतच नाही तर सगळ्या स्त्रियांना मोफत वकील मिळू शकतो, मोफत कायद्याविषयी सल्ला दिला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता लेडीजला वगैरे समजा कोर्टामध्ये